100 दिवसांचा आपण चॅलेंज घेतलेला आहे आणि या 100 दिवसांमध्ये एका सेटअप सोबत नियम पाळून आपल्याला काम करायचंय आणि आजचाही दिवस तसाच गेला जसा शेवटचा आपला म्हणजे कालचा दिवस होता. आजही आपल्याला आपल्या सेटअपमध्ये ₹547.80 लॉस झालेला आहे. ओके. तर आपण पाहू शकता टोटल मी 4 एंट्रीज घेतल्या होत्या. त्यापैकी ही जी नजारा होती, ओके. याच्यामध्ये ऑलरेडी ₹300-400 प्रॉफिट होता. परंतु मी तो बुक केलेला नव्हता. कारण ही माझा जो आपल्या सेटअपचा कालचा सिग्नल होता, तर मी म्हटलं थोडासा याच्यामध्ये मूव्हमेंट मिळू शकते. ओके. त्यानंतर बिर्ला मनीमध्ये कमी क्वांटिटी घ्याव्या लागल्या, कारण याच्यामध्ये इंट्राडेची ऑर्डर नव्हती, म्हणून छोट्या क्वांटिटी घेऊन त्याच्यामध्ये प्रॉफिट काढलं. नंतर हा जो कीनेस आहे, ओके. याच्यामध्येही आज म्हणजे मी म्हटलं चला जास्त याच्यामध्ये मूव्हमेंट येतच नव्हती, कारण खूप मार्केट बंद व्हायच्या थोडासा अगोदर याच्यामध्ये सिग्नल आला होता. तरी पण त्याने काही व्यवस्थित हालचाल केली नाही. त्यामुळे मी कॉस्ट टू कॉस्ट निघण्याचा प्रयत्न केला. आणि आज जी खरी चुकी झाली माझी KSCL मध्ये झालेली आहे. लक्षात घ्या, KSCL मध्ये माझी चुकी झाली. ती चुकी अशी झाली, की जो आपण त्याला स्टॉप लॉस जो मेजर करतो मी, हाय आणि लो मधला डिफरन्स बघतो. ओके. तर मी काय केलं त्यावेळेला मेजर न करता नुसती कॅन्डलवरती आपण ज्यावेळेला असं हे घेऊन जातो, माऊस घेऊन जातो आपण, त्यावेळेला आपल्याला दिसतं, की बाबा ह्याच्यामध्ये नेमका गॅप किती आहे. ओके. जसं आता ही इथे बघा इथे. जसं आता मी इथे आणलंय माऊसला. ओके. तर इथे गॅप दिसतो बघा. किती गॅप दिसतो इथे? ₹8.90 बरोबर की नाही? म्हणजे हाय टू लोचं पण हे बॉडीचं असतंय. तर मी काय झालं थोडं घाईमध्ये त्यावरती हे केलं. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला कळेल. कारण चूक एक्सेप्ट करणं आणि चूक का चूक झाली हे शोधणं फार इम्पोर्टंट आहे. ओके. इथे जर आपण बघाल, इथे बघा माझी चूक काय झाली होती ₹9 95 ओके. ₹9.95 तुम्हाला दिसतात. बघा हा आपली 15च्या पोटामध्ये या 4 कॅन्डल्स आणि आपला सेटअप बनलेला होता. हा सेटअप होता. ओके. तर इथे जर बघाल तुम्ही, तर मी बॉडीचा डिफरन्स बघितला ₹9.95 तर म्हटलं ₹10 ची रिस्क आहे. ओके. मला 400 ची रिस्क घ्यायची आहे, ₹400 ची आणि ₹10 चा एस-एल-एल. तर मी 40 क्वांटिटी घेतल्या. लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझा लॉस जास्त झाला. तो लॉस जास्त होण्याचं कारण काय आहे बघा. हाय आणि लो बघा किती आहे. 964 आणि लो आहे 945. जवळ-जवळ ₹20 फरक आहे. आणि मी काय समजत होतो, म्हणजे घाई-घाईमध्ये हे ₹10 पकडले आणि स्टॉप लॉस हिट झाला ₹20 चा. लक्षात घ्या. नाहीतर माझा एवढा लॉस झाला नसता. कारण मला माहिती आहे माझी प्रत्येक गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे. तरी पण तो आपण ही जी चूक आहे एक्सेप्ट करून आजचा दिवस आपण क्लोज केलेला आहे आणि फायनली तुम्हाला दाखवलेलं आहे काय चूक झाली आणि कशी एक्सप्लेन केलेली आहे. ओके. त्याच्यामुळे मी त्या जास्त क्वांटिटी घेतल्या होत्या. 40 क्वांटिटी घेतल्या होत्या. हे बघा. इथे लक्षात घ्या 40. ॲक्चुअल घ्यायला किती पाहिजे होत्या? 20 क्वांटिटी घ्यायला पाहिजे होत्या. ओके. तर ही एक गोष्ट घडली त्याच्यामुळे नाहीतर मग सगळ्या गोष्टी अंडर कंट्रोल होत्या. तरी ठीक आहे. आपण हा प्रयत्न पुढचे 100 दिवसात पूर्ण करणार आहोत. आपण कशाप्रकारे प्रॉफिटेबल होतो, एक व्यक्ती शून्यापासून कशी प्रॉफिटेबल होते, हे मला तुम्हाला सर्वांना दाखवून द्यायचंय आणि तुम्हालाही याच प्रवाहामध्ये मला आणायचंय आणि आपल्या सर्वांना एक प्रॉफिटेबल इंट्राडे ट्रेडर बनून मंथली आपल्याला प्रॉफिटेबल क्लोजिंग करायला शिकायचं आहे. येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आजचा जो सूत्र आहे, आजचं जे मंत्र आहे, ते समजून घ्या. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली चूक जी झालेली आहे, ती चूक त्याच दिवशी शोधायची असते एक. आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहे, तुम्हाला जो फटका बसलेला आहे, तुम्हाला जो धोका मिळालेला आहे असं म्हणा, तो त्याचं उत्तर मार्केटला विचारायचं. इतर कोणालाही उत्तर विचारायला जायचं नाही. मार्केटचा प्रश्न आहे, मार्केटच सॉल्व्ह करून देईल. ओके. तर हा मंत्र आजचा लक्षात घ्या. भेटूया आपण पुन्हा सोमवारी. ओके. टोटल 5 दिवसाचा प्रवास होता. 3 दिवस आपण प्रॉफिटेबल होतो. 2 दिवस आपण लॉस बुक केलेला आहे. आणि तुम्हाला हेही कळलं असेल, की लॉस अंडर कंट्रोलच आहे. त्याला मी माझ्या सीमेच्या पलीकडे जाऊन देत नाहीये. तर भेटूया आपण सोमवारच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. त्यानंतर याचा लाईक करायला अजिबात विसरू नका. आपल्या समविचारी लोकांसोबत हा व्हिडिओ कारण येणाऱ्या काळात एकत्र येऊन आपण ट्रेडिंग करणार आहोत आणि प्रॉफिटेबल बनणार आहोत. थँक